अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दत्तगुरू आणि त्यांचे मार्ग दाखवण्याची पद्धत आपण आज या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच वेगळा होणार आहे. आपल्याला या गोष्टीची जर जिज्ञासा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पहा. आपले दत्तगुरू हे आपल्याला अनेक प्रकारे मार्गदर्शन करत असतात. हे मार्गदर्शन गुप्तपणे चालतं. ते भक्ताने समजून घ्यायचं असतं. या कलियुगातील माणसाने इतके पुण्य थोर नाही की प्रत्यक्ष दत्तगुरू समोर येतील आणि मार्गदर्शन करतील. आपल्याला दत्तगुरू हे अनेक प्रकारे मार्गदर्शन करत असतात. हे मार्गदर्शन गुप्तपणे होतच असतं. तसेच म्हणजे कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आपल्याला ते मार्गदर्शन करतात ते आज आपण पाहणार आहोत. सूचक संकेतांनी मार्गदर्शन. दत्तगुरू अनेकदा थेट मार्गाने दाखवण्याऐवजी सूचक पद्धतीने भक्तांना दिशा दाखवतात. कधी एखाद्या स्वप्नातून, कधी अनोळख्या व्यक्तीच्या बोलण्यातून, तर कधी एका लहानशा प्रसंगातून त्यांचे मार्गदर्शन प्रकट होते. उदाहरणार्थ, एखादा भक्त आर्थिक अडचणीत असेल आणि उत्तर शोधत असताना त्याच्या समोर धैर्य ठेवा असा संदेश कुठेतरी दिसतो, जाणवतो किंवा कोणाकडून तरी ऐकायला मिळतो. हा संकेत दत्तगुरूंच्या कृपेचा सूचक असतो. म्हणूनच यातून दत्तगुरूंना सुचवायचं असतं की धैर्य ठेव, तुझं काम पूर्ण होणार. 2. प्रसंगाद्वारे प्रश्नांची उत्तरे किंवा मार्गदर्शन. दत्तगुरू नेहमी प्रकटपणे उत्तर देत नाहीत. ते भक्ताला असा विचार करायला भाग पाडतात की भक्ताने स्वतःच त्याचे समाधान शोधावे. म्हणजेच एखाद्या भक्ताने विचारले, माझं नशीब इतकं कठीण का? तर प्रत्यक्ष उत्तर देण्याऐवजी त्यांच्या कृपेने असे प्रसंग घडतात की भक्त स्वतःच त्या प्रश्नांची खोलपणे उत्तर शोधेल, त्याचा अर्थ समजून घेईल. 3. आपल्या अंतःकरणातून मार्गदर्शन. काही भक्तांना दत्तगुरूंचे मार्गदर्शन हे अंतर्मनातून ऐकू येतं. जणू त्यांच्या विचारांमध्येच दत्तगुरूंचा आवाज मिसळलेला असतो. कोणतीही समस्या असो, मार्ग अंधुक असो, पण अंतर्मनातून एक शांत पण ठाम विचार येतो, हेच कर. आणि त्याचा पाठपुरावा करताच परिस्थितीची अनपेक्षितरित्या सावरण्यास सुरुवात होते. हे मार्गदर्शन ध्यान, चिंतन, मनन केल्यावर मिळतं. 4. नवीन ओळखीतून मार्गदर्शन. आपण संकटात असतो तेव्हा बऱ्याचदा कुठे ना कुठेतरी आपल्या नवीन ओळखी होतात. त्या व्यक्तीद्वारे आपल्याला दत्तगुरूंचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्या मदतीने किंवा मार्गदर्शनाने आपण त्या संकटातून बाहेर पडतो. अशा मार्गदर्शनाच्या अनेक पद्धतींवर दत्तगुरू आपल्याला मार्ग दाखवत असतात. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने भक्तांचे जीवन केवळ बाह्य स्वरूपाने बदलत नाही, तर त्यांच्या विचारसरणीत खोलवर परिवर्तन घडते. त्यांच्या कृपेने भक्त अधिक शांत, संयमी आणि समाधानाने जीवन जगायला शिकतो. समस्या संपतात असं नाही, पण त्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. त्यांचे मार्गदर्शन हे एक चमत्कारिक परिवर्तन नसून एक अंतःकरणातील जागृती असते, जी वेळेवर फुलत जाते. दत्तगुरू आपले मार्गदर्शनाने भक्तांना नेहमीच अंतर्मुख करतात. त्यांना विचार करायला लावतात आणि ज्ञानाचा एक सूक्ष्म प्रकाशाची जाणीव करून देतात, जो आधीच त्यांच्या अंतरात्म्यात स्थिर असतो. त्यांच्या मार्गदर्शनाने तो प्रकाश हळूहळू तेजाळत जातो आणि अखेर संपूर्ण आयुष्य उजळून जाते. हे दत्तगुरूंचं मार्गदर्शन जे शब्दांपलीकडे आहे, पण आपण त्यांचे चिंतन केलं, मनन केलं तर ते मनाच्या प्रत्येक थरावर उमटतं आणि आपलं आयुष्य समृद्ध करतं. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. जर तुम्हाला माझे चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.